Good afternoon, student. Today we are going to see our next point, that is the structure of synapse. Okay, what is meant by synapse? The synapse is the point of connection between two neurons. Okay, it is the point of connection between two neurons or between a neuron and a muscle or gland. ओके, येते लक्षात. सायनॅप्स इज अ कनेक्शन. असा कनेक्शन आहे कशा? बिटवीन टू न्यूरॉन्स. दोन न्यूरॉन्सच्या मधला हा कनेक्शन आहे, किंवा बिटवीन अ न्यूरॉन और अँड अ मसल आणि न्यूरॉनमधला सुद्धा हा कनेक्शन पॉईंट आहे. त्यालाच आपण सायनॅप्स असं म्हटलेलं आहे. ओके, ॲट दीज जंक्शन्स इलेक्ट्रोकेमिकल कम्युनिकेशन टेक्स प्लेस. म्हणजे काय होतं की ह्या प्लेसला, ह्या जंक्शनला, ह्या पॉईंटला, म्हणजे सायनॅप्स जिथं प्रेझेंट आहे त्या पॉईंटला इलेक्ट्रोकेमिकल कम्युनिकेशन होत असतं. ओके, म्हणजे आपण मागच्या वेळेस जे म्हटलेलं आहे की ॲक्शन मेम्ब्रेन पोटेन्शियल म्हणजेच काय आहे की नर्व इम्पल्स जो तयार झालेला आहे, ओके, ते एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटला, म्हणजे ब्रेनपासून टार्गेट ऑर्गन्सला किंवा टार्गेट ऑर्गनपासून ब्रेनला हा जो कम्युनिकेशन आहे, हा कम्युनिकेशन हा सायनॅप्स थ्रू होत असतो. मग हे कशावाटे होतो? इलेक्ट्रोकेमिकल कम्युनिकेशन. ओके, द सायनॅप्स कन्सिस्ट ऑफ 3 एलिमेंट्स. याच्यात 3 एलिमेंट्स आहेत. द प्री सायनॅप्टिक, पहिला आहे तो प्री सायनॅप्टिक एलिमेंट और मेम्ब्रेन विच इज फॉर्म्ड बाय द ॲक्झॉन टर्मिनल्स. प्री सायनॅप्टिक म्हणजे सायनॅप्सच्या अगोदरचा प्री सायनॅप्टिक मेम्ब्रेन. ओके, द पोस्ट सायनॅप्टिक मेम्ब्रेन म्हणजे सायनॅप्सच्या नंतरचा मेम्ब्रेन कंपोज्ड ऑफ अ सेगमेंट ऑफ डेंड्राइट और सेल बॉडी. ओके, सायनॅप्सच्या अगोदरचा त्याला आपण प्री सायनॅप्टिक म्हटलेला आहे, आणि सायनॅप्सच्या नंतरचा जो मेम्ब्रेन आहे त्याला पोस्ट सायनॅप्टिक मेम्ब्रेन म्हटलेला आहे. ओके, आणि हे प्री सायनॅप्टिक मेम्ब्रेन कुठं प्रेझेंट आहे? ॲट द ॲक्झॉन टर्मिनल. ओके, पोस्ट सायनॅप्टिक मेम्ब्रेन कुठं प्रेझेंट आहे? ॲट अ सेगमेंट ऑफ डेंड्राइट और सेल बॉडी. ओके, आता प्री सायनॅप्टिक आणि पोस्ट सायनॅप्टिकच्या मध्ये थोडासा स्पेस प्रेझेंट आहे. ओके, त्या स्पेसला सायनॅप्टिक क्लेफ्ट असं म्हटलं जातं. ओके, आता आपण अगोदर न्यूरॉनचं स्ट्रक्चर बघूयात. न्यूरॉन्स हे सगळ्यांना माहितीच आहे. ओके, दिस इज डेंड्राइट्स. ओके, दिस ब्रांच्ड स्ट्रक्चर इज नोन ॲज डेंड्राइट्स, and these branched structure arised from the cell body of a neuron. Okay, at the center of the cell body nucleus is present. Okay, at the another pole a long terminal is present, or a long branch like process is present, which is known as axon. Okay, ह्या मोठ्या ब्रांचला, मोठ्या प्रोसेसला काय म्हटलेलं आहे? इट इज नोन ॲज ॲक्सॉन. ओके, आणि हा न्यूरॉन कुठला आहे? प्री सायनॅप्टिक और सेंडिंग सेल. सेंडिंग सेल म्हणजे काय आहे की हा नर्व इम्पल्स इथून सेंड करतो आहे. ॲक्शन पोटेन्शियल हे ॲरो थ्रू दाखवलेलं आहे की अगोदर कुठे क्रिएट होणार? ह्या पॉईंटला नर्व इम्पल्स जो आहे तो तयार होतो. नर्व इम्पल्स जो सेल बॉडीमध्ये येतो, सेल बॉडीमधून हा ॲक्झॉनमधून हा ट्रान्सफर होत जातो. ओके, म्हणून त्याला प्री सायनॅप्टिक और सेंडिंग सेल असं म्हटलेलं आहे की ह्या नर्व इम्पल्स डेंड्राइट और सेल बॉडीमधून हा टर्मिनल पोर्शनला, ॲक्झॉनमधून खालच्या दिशेला ते पास ऑन करत आहेत. मग ह्या टर्मिनल पोर्शनला इथं एंडिंगला दुसरा न्यूरॉन जो आहे तो अटॅच झालेला आहे. ओके, त्याला आपण पोस्ट सायनॅप्टिक और रिसिविंग सेल असं म्हटलेलं आहे. हे जे ॲक्शन पोटेन्शियल आहे, हा जो नर्व इम्पल्स आहे तो ह्याच्यात इथं ट्रान्सफर झालेले आहेत. ओके, हे असे खाली जातील परत. ओके, मग इथं
ॲक्झॉन संपलेला आहे आणि इथे डेंड्राइट चालू झालेले आहेत आणि हे दोन एकमेकांना इथे चिटकलेले आहेत आणि ह्याच इथं सायनॅप्स प्रेझेंट आहे. ओके, ह्या न्यूरॉनला काय म्हटलेले आहे? पोस्ट सायनॅप्टिक ऑर रिसिविंग सेल. का? इथून जे ॲक्शन पोटेन्शियल ऑर नर्व इम्पल्स पास ऑन होत आहेत, शिफ्ट होत आहेत, हा ते नर्व इम्पल्स, ते ॲक्शन पोटेन्शियल हा रिसीव्ह करतो, म्हणून त्याला रिसिविंग सेल असं म्हटलेलं आहे. की ते इट इज नथिंग बट अ पोस्ट सायनॅप्टिक सेल. ओके, दिस वन इज द sending cell and this one is the receiving cell. At the junction of two neurons, that is presynaptic cell आणि post synaptic cell, म्हणजे sending cell आणि receiving neurons cell जे आपण दाखवलेले आहेत त्याच्या सेंटरलाच, म्हणजे जिथे दोन्ही न्यूरॉन्स एकमेकांना चिटकलेले आहेत तिथे सायनॅप्स प्रेझेंट आहे. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ सायनॅप्स. दिस इज द ॲक्झॉन टर्मिनल. ओके, axon terminal. Now what is axon terminal? It is nothing but the end portion of axon. त्यालाच आपण axon terminal असं म्हटलेलं आहे, की जिथं axon एंड होतो त्याला axon terminal असं म्हटलेलं आहे. ओके, ॲक्झॉनच्या एंडला, ओके, ॲक्झॉन टर्मिनलला सायनॅप्स हा प्रेझेंट आहे. आता इथं हे प्री सायनॅप्टिक सेल म्हटलेलं आहे, म्हणजेच काय, जो सेंडिंग न्यूरॉन आहे, ओके, जो सेंडिंग न्यूरॉन आहे त्याचा हा सायनॅप्स आहे, म्हणून त्याला प्री सायनॅप्टिक सेल असं म्हटलेलं आहे. ओके, नाव लुक ॲट द स्ट्रक्चर ऑफ सायनॅप्स. हिअर द सायनॅप्टिक वेसिकल्स आर प्रेझेंट. दिस इज द knob like structure which is known as synapse. Okay, here is the receiving synapse or post synaptic cell. इथं हा सायनॅप्स मी पूर्ण दाखवलेला आहे. हा सेल जो आहे हा डेंड्राइटचा सेल आहे, याच्यात रिसेप्टार्स प्रेझेंट आहेत. ओके, on this membrane of post synaptic cell. Okay, it is nothing but the portion of dendrite. On this membrane receptor cells are present. Okay, these here the knob like structure is present at the synaptic end. Okay, these are known as the knob like structure of synapse. Okay, in these knob like structure some protein like enzymes are present. These are nothing but the neurotransmitters. Okay, हे इथे जे डॉटेड दाखवलेले आहेत, these are the neurotransmitters. Okay, in between these two cells, this is the प्री सायनॅप्टिक सेल, म्हणजेच काय, जो सेंडिंग न्यूरॉन आहे त्याचा सायनॅप्स आहे. ओके, आणि हा जो पोर्शन दाखवलेला आहे हा पोस्ट सायनॅप्टिक सेल आहे, म्हणजे जो रिसीव्ह करणारा न्यूरॉन आहे त्याचा हा डेंड्राइट आहे. या दोन्हीच्या मध्ये थोडासा स्पेस प्रेझेंट आहे, त्यालाच आपण सायनॅप्टिक क्लेफ्ट म्हटलेले आहे. हा जो स्पेस आहे त्याला आपण सायनॅप्टिक क्लेफ्ट असं म्हटलेलं आहे. आणि हे स्पेस किती वाईड आहे, म्हणजे त्याचं डायमीटर किती आहे, हा किती रुंद आहे, की फक्त 0.02 मायक्रॉन्स एवढा हा स्पेस वाईड आहे, म्हणजे ह्याची रुंदी, याचं डायमीटर जो आहे तो एवढा आहे. ओके, ते दोन्ही सेलच्या मध्ये फक्त गॅप किती आहे, त्या गॅपला आपण काय म्हटलेलं आहे, सायनॅप्टिक क्लेफ्ट असं म्हटलेलं आहे. हा जो गॅप आहे, हा जो स्पेस आहे त्याला आपण सायनॅप्टिक क्लेफ्ट म्हटलेलं आहे. आणि ह्याचे रेंज किती आहे, 0.02 मायक्रॉन्स. ओके, ॲक्च्युली हे वर्क कसं करतं, ॲट द केमिकल सायनॅप्स ईच एंडिंग अ नर्व फायबर सायनॅप्टिक क्लेफ्ट, सायनॅप्टिक फायबर जे आहेत, ओके, नर्व इम्पल्स हा असा शिफ्ट होतो. ओके, ॲक्झॉनमधून सायनॅप्समध्ये नर्व इम्पल्स हे शिफ्ट झाले. हे नर्व इम्पल्स काय करतात, की हे जे सायनॅप्टिक वेसिकल्स आहेत त्यांना डिस्टर्ब करतात. ओके, हे डिस्टर्ब झाले की हे काय झाले, वेसिकल्स सगळे हे खालच्या बाजूने सरकतात.
ओके. हे जे सायनॅप्टिक वेसिकल्स आहेत हे सगळे खालच्या बाजूला सरकतात. म्हणजेच काय आहे की ह्याच्याबरोबरच हा जो नर्व इम्पल्स आहे तो खाली शिफ्ट होतो. तर इथे ट्रान्समिटर्स आहेत. ओके. ह्या नॉबमध्ये ट्रान्समिटर्स आहेत. मग हे नर्व इम्पल्स हे ट्रान्समिटर काय करतात, हे या पोस्ट सायनॅप्टिक क्लेफ्टमध्ये ट्रान्सफर करतात. इथे जे रिसेप्टर्स आहेत, हे जे नर्व इम्पल्स, हा जो सायनॅप्स आहे तो नर्व इम्पल्स थ्रू ट्रान्समिटर्स हे इकडे ट्रान्सफर केल्यावर रिसेप्टर सेल्स हे कॅचअप करतात. हा नर्व इम्पल्स इकडे कॅचअप करतात. मग ते डेंड्राइट, परत तिथून सेल बॉडी, परत तिथून ॲक्झॉन, तसाच पुढे पास ऑन होत राहणार. मग परत पुढच्या सायनॅप्सला जाणार, तिथले वेसिकल्स डिस्टर्ब होतात. वेसिकल डिस्टर्ब झाला की तो नर्व इम्पल्स खालच्या बाजूला ढकलला जातो आणि खाली ट्रान्समिटर्स जे प्रेझेंट आहेत ते काय करतात, तो नर्व इम्पल्स दुसऱ्या सेलला ट्रान्सफर करतात. दुसऱ्या सेलच्या मेम्ब्रेनमध्ये रिसेप्टर्स प्रेझेंट आहेत, ते रिसेप्टर्स ते कॅचअप करतात. ओके. मग हे कॅचअप केल्यानंतर हे नर्व इम्पल्स काय होतात, जर हे रिसेप्टर्स नर्व इम्पल्स कॅचअप केल्याबरोबर ॲट दॅट टाईम ट्रान्समिटर्स हे डिॲक्टिवेट होतात. सायनॅप्टिकल वेसिकल्समुळे रिसेप्टर्स हे ॲक्टिव्ह झाल्यामुळे नर्व इम्पल्स हे पुढे पास ऑन झालेत. एकदा का रिसेप्टर सेलमध्ये हे नर्व इम्पल्स पास आउट झाले की हे ट्रान्समिटर जे आहे ते डिॲक्टिवेट होतात. ओके. अगेन परत दुसरा नर्व इम्पल्स आला की ते परत ॲक्टिव्ह होणार, पुढे ट्रान्सफर करणार, पुढे ट्रान्सफर झाले की ते डिॲक्टिवेट होतात. नर्व इम्पल्स आलं की ॲक्टिवेट होणार, पुढे ट्रान्सफर होणार, ॲट द सेम टाईम इकडे ट्रान्सफर झाले की इकडे डिॲक्टिवेट होणार. ओके. हा सायकल कंटिन्यू चालू राहतो. म्हणजे जसं नर्व इम्पल्स पुढे पुढे सरकत जाईल तसा तसा हा ॲक्टिवेशन आणि डिॲक्टिवेशन होत राहतो. ओके. आणि हा सगळा प्रोसेस जो आहे ॲक्टिवेशन आणि डिॲक्टिवेशन ह्याच्यासाठी फक्त 0.4 to 0.5 मिलीसेकंड्स एवढा कालावधी लागतो. ओके. किती कालावधी आहे, फक्त 0.4 to 0.5 मिलीसेकंड. आपण अर्धा मिलीसेकंडसुद्धा नाही आहे. ओके. आपण म्हणतो 1 सेकंद म्हणतो, म्हणजे 0.5 मिलीसेकंड म्हणजे अर्धा सेकंदसुद्धा लागत नाही की हा नर्व इम्पल्स जो आहे तो एका न्यूरॉनमधून दुसऱ्यामध्ये ट्रान्सफर होण्यासाठी. म्हणजेच काय करणार, हे इलेक्ट्रोकेमिकल ट्रान्सफर होतं आहे. म्हणजेच काय की आपण सिंपल भाषेत सांगायचं झालं तर आपण एखाद्या रानात वगैरे जात असतो. ओके. जातानाच आपल्या पायाला काटा टोचला तर आपण काय करतो, ॲट द सेम टाईम हे पाय लगेच काढून घेतो बाजूला. का आपण विचार करतो माझ्या पायाला काहीतरी रुतलेलं आहे, मी मग विचार करणार, मग त्यानंतर पाय करणार नाही, पण सडन ॲक्शन होतो. काटा टोचल्याबरोबर आपण पाय लगेच बाजूला काढून घेतो. म्हणजेच काय की काटा टोचणे हा काय झालं आहे की तिथं स्टिम्युलस तयार झालेला आहे. ओके. तर कुठे तयार झालेलं आहे की आपल्या पायाच्या मसल्समध्ये. ओके. मग हे मसल्स काय केलेत की तो इम्पल्स जो आहे मसलमधून न्यूरॉनला ट्रान्सफर झाले, मग ते ब्रेनपर्यंत आलेत. ब्रेनमधून लगेच त्याचा रिॲक्शन आलं. ॲक्शन काय झालं आहे की काटा टोचलेला आहे, पायाला की दुखलं. ओके. हा ॲक्शन झाला आहे. मग हा ॲक्शन झाल्याबरोबर ब्रेनला गेल्यावर ब्रेनने काय रिॲक्शन पाठवलं आहे की रिमूव्ह द फूट फ्रॉम देअर. ओके. म्हणजे तुमचा पाय तुम्ही तिथून काढून घ्या. ओके. हा सगळा प्रोसेस आपण काय वेळ लागतो का, तास 1.5 तास, किंवा विदिन सेकंड आपण काय करतो, इकडे काटा टोचला की इकडे लगेच पाय उचलून घेतो. म्हणजेच काय आहे की काटा टोचणे हा स्टिम्युलेशन झाला आणि त्याचा रिॲक्शन इम्पल्स जो आहे थ्रू अँड फ्रो असं म्हटलेलं आहे. काटा टोचला आहे हा ब्रेनला पाठवला आहे, पाय काढून घ्या हा निरोप आला आहे ब्रेनपासून मसलपर्यंत. ओके. हा सगळा जो आहे त्यालाच आपण काय म्हटलेलं आहे, स्टिम्युलस. म्हणजे मसलकडून ब्रेनकडे गेला आहे आणि ब्रेनकडून परत मसलकडे आलेला आहे. हा सगळा पोर्शन किती जायचं झालं आहे, 0.4 to 0.5 मिलीसेकंडमध्ये. ओके.
मला काटा टोचला, मसल काय म्हटलं आहे, पायाला काटा टोचला आहे. ओके, मग ब्रेन म्हटलं आहे लगेच पाय तिथून काढून घ्या. हा ॲक्शन झाला आणि हा रिॲक्शन झाला. हा जो पूर्ण इम्पल्स जो आहे, नर्व इम्पल्स मसलकडून ब्रेनकडे, ब्रेनपासून मसलकडे, हा पूर्ण व्हायला किती वेळ लागतो आहे? 0.4 to 5.5 मिलीसेकंड्स. आणि हा पूर्ण कसा होतो आहे? पहिल्यांदा हे डेंड्राइट्समध्ये येतात. डेंड्राइट्समधून सेल बॉडी, की काटा रुतलेला आहे म्हटलं की ॲक्शन पोटेन्शियल हे एका न्यूरॉनमधून दुसऱ्या न्यूरॉनमध्ये, मग त्यातून पुढे असा मसलपासून ब्रेनपर्यंत. ब्रेन काय म्हटलेलं आहे की काढून घ्यायचा म्हणून. ओके, पाय काढून घ्यायचा आहे. मग परत ते काय केलेले, न्यूरॉनपासून मसलपर्यंत तो इम्पल्स हा न्यूरॉन्स थ्रू ट्रान्सफर होतात. मग आपण ते काय म्हटलेले आहे, इट इज द जंक्शन. मग हा जंक्शन आहे, त्यालाच आपण काय म्हटलेलं आहे, हा सायनॅप्स असं म्हटलेलं आहे. त्या जंक्शनलाच आपण सायनॅप्स असं म्हटलेलं आहे. म्हणजे पूर्ण नर्व इम्पल्स जो पास ऑन व्हायचं काम करतं ते कुठून होतो आहे? सायनॅप्समधून होतं. ओके, दिस इज ऑल दी सायनॅप्स अँड सायनॅप्टिक ट्रान्समिशन.